शांत सुंदर आल्हादकारक भावगंधित वातावरण. शंकराने प्रसन्न मुद्रेने महादेवीकडे पाहिलं. पार्वती बघू लागली की महादेव आज अत्यंत प्रसन्न होते. हे सुमुखी पार्वती, महादेवी, माहेश्वरी, उमा, आज मी तुला तुझं चरित्र सांगतो. तू या भूतलावर कसा जन्म घेतला आणि या भूतलावरून या वैश्य समाजाला कैलासात त्यांच्या अनन्य भक्तीने कसं घेऊन आलीस, हे तुझं चरित्र मी तुला सांगतो. महादेव सांगू लागले पार्वतीला, वैश्य समाज हा भूतलावर राहत होता, पण त्या भूतलावर राहत असताना त्यांनी माता पित्याची जणू पुंडलिकाने जशी सेवा केली त्याचप्रमाणे त्यांनी माता पित्यांची सेवा केली. आई वडील म्हणजे जणू काही देव, विठ्ठल रखमाई असा त्यांच्या मनात भाव होता. अतिथी देवोभवचं मंगलमयी तोरण प्रत्येका वैश्यांच्या घरी लावलेलं होतं. गोपालन करत होते, प्रामाणिकपणाने व्यवसाय करत होते, शेती करत होते आणि कुंभमेळ्याच्या ठिकाणीही सुंदर धर्मशाळा बांधल्या होत्या. त्याचप्रमाणे साधू संत ऋषी मुनी यांचं सेवा करत होते. होम हवन असे धार्मिक कृत्य आणि ओम नमः शिवाय या नामाचा जप आणि पार्वती तुझीही ते सेवा करत होते आणि तुझी अनन्य भक्ती करत होते. व्रत वैकल्प करत होते. नवमूसारखे सुंदर व्रत करत होते. धर्माचरण, मंगलाचरण आणि भगवंताचं सतत नामस्मरण या पुण्यकर्मांनी या भूतलावरून हा वैश्य समाज कैलासात राहू लागले. देवादिदेव महादेव पार्वतीला हे सुंदर वैश्यकुळाचा इतिहास सांगू लागले. आता या कैलासात आनंद होता, उल्हास होता, उमंग होता. ओम नमः शिवाय नामाचा सतत गजर काणी ऐकू येत होता. शृंगी भृंगी नंदी खेळत होते. गणेश, कार्तिकीय, अशोक सुंदरी, शिवपार्वती असा माहेश्वरी परिवार आणि त्याचप्रमाणे पुष्पभद्र असे गण आणि सतत शिवनामाच्या अमृतधारात सर्व चिंब होत होते. या ठिकाणी मोठ्या आनंदात हा वैश्य समाज राहत होता. त्यातल्या एका वैश्याला कीर्तिबाला नावाची एक कन्या होती. ती नदीच्या अत्यंत सुंदर लावण्यवती, कळीचं फूल उमलावं तशी ती तारुण्यामधून तिने हळूच प्रवेश केलेला होता. प्रातःकाली ती नदीवर स्नान करायला गेली. स्नान करायला गेल्यावर चित्रकंठ नावाच्या एका गंधर्वाणी तिला पाहिलं. कोण कुठली म्हणून विचारलं. ती लाजली. लाजून तिचे गाल आरक्त झाले आणि मग त्यांनी तिला मागणी घातली. तेव्हा सर्व वैश्यांनी सांगितलं, गंधर्व आणि वैश्य या दोघांमध्ये नातं जुळू शकत नाही. अनेक वेळेस समजावून सांगितल्यावरही चित्रकंठ गंधर्व ऐकेना. तेव्हा वैश्यांना राग आला आणि त्यांना शाप दिला. हे वैश्या चित्रकंठ गंधर्वा, तू गंधर्व योनीतून मनुष्य जन्म घेऊन या भूतलावर येशील आणि तुझ्या मस्तकाचे 100 शकल होईल आणि तू नाश पावशील. चित्रकंठ गंधर्व हाही खूप रागात आला आणि त्यांनी वैश्याला शाप दिला. हे उन्मत्त झालेले वैश्यांनो, शिवपार्वतीच्या प्रेमळ आशीर्वादाने तुम्ही उन्मत्त झालात, मला शाप दिला. मीही तुम्हाला शाप देतो की तुम्हीही हा पवित्र पुण्यपावन असा सत्यम शिवम सुंदरम अशा ब्रीदवाक्यांनी नटलेला हा कैलास पर्वत सोडून या मर्त्य लोकात भूतलावर याल आणि तुम्हीही जळून खाक व्हाल. पार्वती मातेच्या हृदयात काळजात धस्स झालं. दोघेही जण देवीचे भक्त होते. त्यावेळेला वैश्य समाज रडू लागले. पुन्हा त्यांनी चित्रकंठाला शाप दिला. चित्रकंठाने वैश्याला शाप दिला. त्यावेळेला शिवपार्वतीचं आसन हलायला लागलं.
आणि ते पुन्हा शंकराची अनन्य भक्ती करू लागले. रोज शिवलिंग निर्माण करत होते. बेलाची पानं वाहत होते. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पाप संवारं एकबिल्वं शिवार्पणं शालिग्राम शिलामेकां विप्राणां जातु अर्पयेत् सोमयज्ञमा पुण्यम् एकबिल्वं शिवार्पणं लक्ष्म्यास्तनतः उत्पन्नं महादेवस्य च प्रियां बिल्ववृक्ष प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणं दन्तिकोटिसहस्राणि अश्वमेधशतानि च कोटिकन्यामादानम् एकबिल्वं शिवार्पणं. शिवशंभो नामात तल्लीन राहत होते. आणि पुन्हा या वैश्यांच्यातून एक चूक झाली. ब्रह्मदेवाची सभा भरलेली होती. त्या सभेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य बसलेले होते. तेव्हा सर्वात जास्ती गण गोत्रज हे वैश्यांचे होते. त्यानंतर ब्राह्मण आणि त्यानंतर क्षत्रिय. तेव्हा ब्रह्माने ब्राह्मणांना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे मागा. ब्राह्मण म्हणाले, देवा तुझं वेद पठण, तुझी पूजा यातच आम्हाला आनंद आहे. होम हवन यज्ञ हेच आमचं पुण्यकर्म आहे. तेव्हा 714 पैकी गोत्रदांपैकी 612 गोत्रज ते म्हणाले की जेव्हा आमचे गोत्रज आणि गण हे जास्ती आहे तेव्हा आम्हाला पहिला अधिकार पाहिजे. तेव्हा ब्राह्मणांना राग आला आणि सूर्य जसा तळपावा तसं ज्योत त्यांच्या नेत्रातून निघाली आणि त्यांनी वैश्यांना शाप दिला. हे वैश्यांनो, तुम्ही उन्मत्त झाला. जा या कैलास पर्वतावरून तुम्ही धरतीवर गायीच्या गोभिलात म्हणजे शेणामध्ये कृमी कीटक होऊन जाल. पुन्हा शंकराच्या काळजात धस्स झालं. कारण साधूनाम हृदयम मह्यम, साधूनाम हृदयम मह्यम. साधू हे भक्तांच्या साधू हे देवांच्या हृदयात राहतात आणि देवांच्या हृदयात साधू आणि साधूच्या हृदयात देव. साधूनाम हृदयम मह्यम, साधूनाम हृदयम त्वहम. आणि तेव्हा शंकराला ते शरण गेले. तेव्हा महादेव म्हणाले, घाबरू नका, प्रत्येक वेळी मी तुमच्या सोबत राहील. आणि ईश्वर जर सोबत असेल तर मग काय हो. असे दिवसामागून दिवस जात होते आणि खूप आनंदात ते राहत होते. शेवटी शिवपार्वती त्या ठिकाणी आनंदात असताना एके दिवशी त्या ठिकाणी शृंगी भृंगी नंदी अशोक सुंदरीनी शिवपार्वतीचा विवाह गाठ म्हणजे वर्षगाठ, शिवपार्वतीचं लग्न ज्या दिवशी झालं तो दिवस होता शिवरात्रीचा. आणि बरोबर त्या दिवशी त्या दोघांचा विवाह करायचं ठरवलं. दूर दूर देशातून, दूर दूर पर्वतावरून सुमेरू पर्वत, व्यंकटाचल पर्वत, ऋष्यमुख पर्वत, आंजनेयेंद्र पर्वत, शेषाचल पर्वत, सुमेरू, सह्याद्री आणि ऋष्यमुख अशा अनेक पर्वतावरून अनेक देवदेवता येऊ लागले. हिमालय पर्वतावरून हिमालय आणि मैना आणि अनेक पर्वत आली. मानस सरोवर, अशी सरोवर, सागर, अनेक पुण्यपावन तीर्थ, पाताळलोक, नागलोक, विंध्याचल पर्वत अशा ठिकाणावरून अनेक देवदेवता आले. आणि शिवपार्वतीचं लग्न त्या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये झालं. शुभमंगल सावधान, वधूवर्यो शुभं भवतु सावधान. आणि लग्न सोहळा 5 दिवसपर्यंत झाला. मेहंदी लावल्या गेली, हळद लावल्या गेली. आता जसं मनुष्याला वाटतं की आपल्या लग्नात आपल्याला काय देतं त्याचप्रमाणे शंकर पार्वतीलाही वाटलं आपल्याला लग्नात काय दिलं. आणि म्हणून त्यांनी सगळं आनंद पाहिलं. अनेक रेशमाच्या साड्या आल्या होत्या, दागदागिने होते, सगळं होतं. सगळ्या पर्वतावरून सगळं आलं होतं. परंतु भूतलावरून मात्र काहीच आलं नव्हतं. कर्पूर नाही, केशर, कस्तुरी आणि सुंदर धान्य, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे वस्त्र हे भूतलावरून आलं नाही. तेव्हा देवर्षी नारद आणि अनेकांना त्यांनी विचारलं,
भूतलावरून मनुष्याने माझ्यासाठी काहीच पाठवलं नाही. देव सुद्धा पाहतो. प्रत्येकाला वाटतं एवढ्या भक्तांच्या गर्दीमध्ये देवाने काही पाहिले नसेल, परंतु झर्रे झर्रे में झाकी है भगवान की, किस सूझ वाली आँख ने पहचान ली. प्रत्येक ठिकाणी भगवंत जाऊन पोहोचत असतो. चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, नक्षत्र आणि दशदिशा हे भगवंताचे सेवक आहेत. मग तेव्हा भगवंतानी पाहिलं आणि तेव्हा नारद मुनी म्हणतात की या भूतलावर जे मनुष्य राहत होते, शेती व्यवसाय करत होते, ते त्यांच्या पुण्यकर्मांनी कैलासात राहतात आणि म्हणून या प्रकारचं आनंद दिलं नाही. तेव्हा भगवंतांनी एक लीला केली. लैलम लायती लीला लोकवतू तू लीला कैवल्यम. लोकांच्या कल्याणासाठी भगवंतांनी एक लीला केली आणि ते स्नान करायला गेले. वैश्यांचा जो नायक होता, मुख्य श्रेष्ठ होता समाधी वैश्याला सांगितलं, या द्वारावर कोणाला येऊ देऊ नको, दाराच्या आतमध्ये कोणाला सोडू नको, जर सोडलं तर मी तुला शाप देईल. अत्यंत कोपिष्ट असे दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आले आणि ओम नमः शिवाय बम बम भोले म्हणत आले आणि ते म्हणतात की मला आतमध्ये जाऊ दे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला भगवान शंकराचा, देवादिदेव महादेवांचा आदेश आहे की आतमध्ये कोणाला सोडू नये. आणि तेव्हा दुर्वास ऋषीला राग आला. अनेक प्रकारे त्याला विनवलं तरी ऐकेना आणि म्हणून त्याला राग आला आणि त्यांनी शाप दिला की कैलास पर्वतावरून तुम्ही धर्तीवर पडाल. अशा प्रकारे वैश्यांना अनेक प्रकारे शाप मिळाले की कैलासातून धर्तीवर जाल. तेव्हा ते रडू लागले, शंकराला आळू लागले आणि सुंदर असे गीत गाऊ लागले. आणि त्यावेळेला देवादिदेव महादेव म्हणतात, ही माझीच इच्छा होती आणि तुम्ही धर्तीवर जरी जाल तरी पार्वती तुमच्या वंशात कन्यारूपाने जन्माला येईल, तुमचा उद्धार होईल आणि पुनश्च तुम्ही कैलास पर्वतावर याल. कारण या धर्तीवर वैश्यांसारखा व्यापार कोणी करणार नाही, वैश्यांसारखी भक्ती कोणी करणार नाही. रत्न, माणिक, मोती, हिरे यांचा व्यवसाय वैश्य लोकच करतील. त्यांच्यासारखे व्रत, वैकल्प आणि भगवंताचं आदरातिथ्य हा वैश्य समाजच करू शकतो. आणि म्हणून माझी इच्छा, या शंभू महादेवाची इच्छा, म्हणून तुम्ही धर्तीवर जन्म घ्या. अनेक वेळा महादेवाकडे पाहत होते. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या नामाचा गजर करत ते धर्तीवर आले. समाधी वैश्य म्हणून त्यांनी जन्म घेतला. समाधी वैश्य म्हणून त्यांनी जन्म घेतला आणि त्याची पत्नीही खूप साध्वी होती. दोघांवर अतूट प्रेम होतं. एकमेकाला समजून घेणारं हे जोडपं होतं. सुखाचं जोडपं, सुखाचं चक्र, ऋतुचक्र भावविभोर होऊन समोर जात होतं. सुंदर गोंडस मुलं झाली. न्यायाने व्यापार करत होता. इतका संसारात अखंड बुडाला. कधी सत्संग ऐकत नव्हता, कधी देवाचं गुणगान करत नव्हता. कैलासातून भगवंताने जे पाठवलं होतं त्याला, की ज्या कामासाठी ते सगळं विसरला. ना तीर्थयात्रेला गेला, ना अतिथी देवोभवचा सत्कार केला, ना शेती व्यवसाय केला. नुसता व्यापार करू लागला आणि आसक्त होऊन संसार करू लागला. त्याला असाध्य रोग झाला आणि त्या रोगातून त्याला मुक्ती नव्हती. शेवटी त्या मुलाचं आणि बायकोचं बोलणं त्यांनी ऐकलं. आई, बाबाला असा रोग झालेला आहे की संपूर्ण संपत्ती जरी खर्च केली तरीही त्यातून बाबा वाचणार नाही. आणि मग त्या मुलांनी म्हटलं, त्याच्यापेक्षा नाहीच खर्च केलं तर किती चांगलं होईल. बायको म्हणाली, हो मलाही असंच वाटतं. आत्ता कुठे समाधी वैश्याच्या डोळ्यातून, त्याच्या मनातून संसारावरची पडझापड उघडली आणि त्याला खूप दुःख झालं. सहस्त्र विजा कडाडत आहे की काय त्याला कळून चुकलं. आणि दुसऱ्या दिवशी मुलांनी आणि पत्नीनी संगनमत करून त्याच्या नावावरची संपूर्ण संपत्ती आपल्या नावावर केली. त्याला इतका धक्का बसला, असं वाटलं की आत्महत्या करावी आणि तो निघाला.
पण आत्मा तर अजर अमर अविनाशी आहे. आत्मा कधी मरत नसतो. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदो अंत्याप्पो न शोषयती मरुत्तः. तो निघाला कारण माणसाला राग आला की त्या रागात तो काय करतो हे त्याला कळत नसतं. आणि म्हणून धर्मग्रंथ म्हणतात की अतिशय प्रेमात आणि अतिशय रागात माणसाने निर्णय घेऊ नये. रागारागात निघाला. समोर एक नदी लागली. त्याला वाटलं आत्महत्या करावी, पण त्याआधी आंघोळ करावी. एक सुरत नावाचा राजा त्या नदीच्या तीरावर बसला. दोघंही एकमेकांजवळ हातात हात घालून रडू लागले. समाधी वैश्यानी आपली कथा सांगितली. मी संसारात पराजयी झालो. माझ्या मुलाने, माझ्या रक्ताने, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, आयुष्यभर त्यांच्या सुखासाठी मी धडपडलो, त्यांनीच मला फसवलं, माझा विश्वासघात केला. आणि संसारात विश्वासघाताचं दुःख काय असतं हे सुरत राजासारखं दुसऱ्या कोणालाही ठाऊक नव्हतं. कारण त्याच्या प्रधानावर त्याचा जीव होता. त्यांनी त्याला फसवलं होतं आणि तो राज्य हरला होता युद्धामध्ये. आणि दोघंही समदुःखी होते. जेव्हा एक समदुःखी लोकांचं लवकर मैत्री होते, ते म्हणाले तू आत्महत्या करू नको. जवळच सुमेधा नावाचे महामुनी राहतात, त्यांच्या आश्रमात जाऊ. सत्संग वाटलं तर मग तुझा निर्णय तू बदलो. तू जाऊ लागली. दोघंही गेले. सुमेधा महामुनींचा आश्रम लागला. तिथे सुरत राजा राहत होता. समाधी वैश्य पाहू लागले. हिंसा आणि अहिंसा हातात हात घालून नांदत होत्या. गायी व्याघ्र एक झाले, तृण तरु तरावया विसरले. असं सुंदर आश्रम होता. आणि सुंदर पशु पक्षी, शांती, आल्हाद, प्रेम, दया त्या ठिकाणी नांदत होत्या. आणि सुंदर असा भगवंताच्या नामाचा, देवीच्या नामाचा जे जयकार कानी ऐकू येत होता. समाधी वैश्यानी गुरुकडे पाहिलं, सुमेधा महामुनीकडे. धाय मोकलून रडायला लागला. इतका रडू लागला. गुरुदेवांनी रडू दिलं. कोणी बोलत असेल तर त्याला मध्ये थांबू नये, तो जास्ती बोलतो. आणि कोणी रडत असेल तर त्याला रडू नको म्हणू नये, तो भोकांडपासून रडतो. तेव्हा गुरुदेवांनी त्याला रडू दिलं. जितका रडतो तेवढं रडू दिलं. आणि सगळं त्यांनी आपलं सांगितलं दुःख. आणि तेव्हा गुरुनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त, ऐशी कळवळ्याची जात करी लाभविन प्रीत. गुरुसारखा कळवळा नाही, त्याच्यासारखं प्रेम नाही. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ. गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. गुरु साधकासी साह्य, गुरु भक्ता लागी माय. गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुभतेस. देहाला आराम देणारे अनेक मकान आहे हो, पण मनाला आराम देणारं मकान केवळ आणि केवळ या सद्गुरूजवळ आहे. या देहात 4 मकान आहे. एक कामगार भवन, सकाळी उठल्यापासून बाया काम करतात. फुलवात, वाती, झाड झूड इतके कामं असतात. दुसरं व्यापार भवन आहे. माणसासारखा व्यापार कोण करतं? लग्नात काय आलं त्याची लिस्टच करून ठेवतात. आणि तिसरं म्हणजे विज्ञान भवन. अनेक संशोधन निघालं, मिक्सर आलं, ग्राइंडर आलं, गॅस आला. आणि त्याच्यानंतर आनंद भवन. या आनंद भवनापर्यंत हा जीवच पोहोचत नाही, कारण याची चाबी फक्त सद्गुरूजवळ आहे. आणि त्याला गुरुच्या आश्रमात आनंद वाटू लागला होता. तो तितका रडणारा तो समाधी वैश्य आता शांत झाला होता. आणि तो हसू लागला होता. रोज गुरुदेव त्यांना सत्संग सांगत होता. सत्य स्वरूपाची त्याला ओळख होऊ लागला होता. आणि त्या ठिकाणी ए शाम, तुझे मिलने का सत्संग एक बहाना है, प्रभू को मिलने का वही तो ठिकाना है. मूळ मूळ रडणारा फसवणूक झालेला समाधी वैश्य गुरुच्या आश्रमात मोठ्या आनंदानं राहू लागला होता. श्री गणेशाय नमः. कन्यका परमेश्वरीच्या चरणाला त्रिवार वंदन. समाधी वैश्य आणि सुरत राजा सुमेधा महामुनींच्या आश्रमात राहू लागले होते. गुरुदेव त्यांना रोज सत्संग सांगत होते. गुरुचा सत्संग शांत रूपात ईश्वरात स्थित करतो व सत्य रूपात आत्मरूपात स्थित करतो. गुरुवर प्रेम केलं तर खूप माया बाहेर येते आणि गुरुमंत्र सतत जपलं तर पाप बाहेर येतं.
असे पूर्ण सद्गुरू सुमेधा महामुनी समाधी वैश्य आणि सुनीत राजा यांना रोज सत्संग सांगत होते. ते दोघंही आता गुरुने दिलेला मंत्र जपू लागले, नदीवर स्नान करायला जाऊ लागले. सुंदर अशा आश्रमात ते राहत होते. त्यांचं दुःख ते हळूहळू विसरले. पण दोघांनी एके दिवशी हिंमत करून गुरुला एक प्रश्न विचारला. गुरुदेव, आम्ही संसारात फसल्या गेलो. आम्हाला संसारामध्ये विश्वासघात झाला आम्हाला आमचा पराजय झाला. पण तरीही आम्हाला त्यांची आठवण का येतं? आमच्याच लोकांनी आम्हाला एवढं फसवलं तरी पण आम्हाला त्यांची आठवण का येतं? तेव्हा गुरुनी सांगितलं की काही प्राणी हे रात्री पाहतात तर काही दिवसा. सर्व प्राण्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ, भगवंताच्या कलाकृतीमध्ये सर्वात श्रेष्ठ मनुष्य आहे. मनुष्य बुद्धिवान प्राणी आहे. पण मनुष्य उपेक्षा, म्हणजे कोणावर जर प्रेम केलं, काही दिलं तर अपेक्षा करतो आणि म्हणून त्याच्या वाटेला उपेक्षा येतात. छोटंसं बाळ असतं, त्याला आंघोळ घालताना आई म्हणते, अरे बाबा सोन्या, तुझ्या बाबांनी मला स्वित्झर्लंडला नेलं नाही, तू नेशील ना? त्याला काहीच कळत नाही. तो टाळ्या वाजवतो, त्याचे 2 दात असे कुंदकळ्यांसारखे दिसतात, तो ही करून हसतो. आईला खरंच वाटते, अहो माझा बाळ स्वित्झर्लंडला नेईल. आणि मग म्हातारे झाल्यावर तो कुठेच नेत नाही, तेव्हा त्यांना दुःख येतं. पण प्राण्यामध्ये मात्र असं नसतं. प्राण्यामध्ये दुरून, पशुपक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये असं नसतं. दुरून चिमणी आपल्या पिलांसाठी दाणा टिपून आणते, तिच्या चोचेत भरवते, पिलांच्या पाणी आणते, पिलांना पाजते आणि थोडी मोठी झाली की आपल्या पंखांनी त्यांना ऊब देऊन त्यांना उंच उडायला लावते. पण कसलीही अपेक्षा करत नाही. पिलं उंच भरारी घेतले की दुसरं घरटं करतं. पण मनुष्य मात्र खूप अपेक्षा करतात. आणि गुरुदेवांनी सांगितलं समाधी वैश्याला की तुमच्या खऱ्या दुःखाचं कारण म्हणजे तुम्ही आसक्त होऊन संसार केला. सत्यवादी करावा संसार सकळ, अलिप्तवादी कमळ जळी जैसे. ज्याप्रमाणे कमळ पाण्यात असतं पण त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही, त्याचप्रमाणे हा संसार भगवंताचा आहे या भावनेने केला असता तर आज तुम्हाला दुःख मिळत नाही. गुरुदेव सगळं कळतं पण वळत नाही. सत्संग सुरू असला की आम्हाला आठवण येत नाही, पण सत्संगानंतर मात्र आम्हाला आमच्या घरच्यांची आठवण येतं. असं का होतं? ते म्हणतात हे सगळं योगमायेमुळे होतं. विष्णुर्माया भगवती येया सम्मोहितं जगत, राधा कृष्ण मोहाय महामाया प्रयच्छती. भगवान विष्णूची जी योगमाया आहे तिच्यामुळे हे सगळं घडतं. तेव्हा ही योगमाया कोण आहे आम्हाला सांगा ना. तेव्हा गुरुदेवांनी त्यांना देवीच्या अनेक कथा सांगितल्या. देवीच्या कथेने माणसाला निर्भयता प्राप्त होतं, पराजयाची भावना नाहीशी होते, संसारातलं दुःख नष्ट होऊन मनुष्य हा निर्भय होतो आणि वीरशी त्याच्या अंगात संचारतं. नवरात्रीचे नवरूप घेतलेल्या नवदेवीच्या कथा त्यांना सांगितल्या. भीमाकाय राक्षसांचा वध करणारी भीमादेवी, चंडमुंडांना मारणारी चामुंडा देवी, महिषासुराचा वध करणारी महिषासूर मर्दिनी आणि मधुकैटभाचा वध करणारी महाकाली शाकंभरी देवी, अशा अनेक कथा सांगितल्या. त्याचप्रमाणे या महिषासुराचं चरित्र सांगितलं. हा महिषासूर अत्यंत उन्मत्त झाला होता आणि तो सर्वांना सळो की पळो केलं. इंद्रावर त्यांनी आक्रमण केलं. इंद्राच्या राजधानीवर 100 वेळा आक्रमण केलं. सर्व देवदेवता रडकुंडीला आले आणि त्रिदेवाकडे गेले. त्रिदेवांच्या तेजातून एक सुंदर देवी तयार झाली. भगवान विष्णूपासून तिचं मुखकमल झालं आणि ब्रह्मा आणि शिवजीपासून तिचं शरीर तयार झालं. अत्यंत सुंदर अशी ही महालक्ष्मी, तिला शंकराने डमरू दिला. भगवान विष्णूंनी
तिला शंख दिला, वरुणाने पैंजणं दिली आणि सागराने रत्नमाणिक मोती दिले. ती सुमेरू पर्वतावर गेली आणि सुंदर सवारी करायला सिंह दिला. महिषासुराला कळलं आणि महिषासूर म्हणतो तिला, तू माझ्याशी लग्न कर. ती म्हणते, तू शेपूट असलेला महिषासूर प्राणी आणि मी महालक्ष्मी तुझ्याशी लग्न कसं करणार? अगं, सर्व देवदेवतांना हरवणारा मी महिषासूर आहे, माझ्याजवळ सगळं आहे. ती म्हणाली, अरे जा, माझा पती सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वांग सुंदर, निर्मल, निर्मोही, उद्बोधक आणि इच्छा विरहित आहे. त्याला बंधनच नाही. संपूर्ण विश्वाचा तो विश्वंभर विष्णू नियंता आहे. तेव्हा अनेक वेळा त्या महिषासुराने तिला प्रलोभन दाखवलं. जसं लक्ष्मीनारायणाचा जोडा ब्रह्मा शिवपार्वतीचा तसाच आपला शोभून दिसेल. कुठे गवत खाणारा तू महिषासूर आणि कुठे शंखचक्र गदा पद्मा असलेला भगवान विष्णू. तेव्हा महिषासुराला राग आला. तुंबळ युद्ध झालं आणि या तुंबळ युद्धामध्ये महिषासूर अनेक रूप धारण केली आणि तेव्हा या देवीला अनेक तिने शक्ती बोलवल्या. काली, तारा, छिन्नमस्ता, बगलामुखी, षोडशी, त्रिपुरसुंदरी, भैरवी, मातंगी आणि कमला, धुमावती, दुर्गादेवी असे 18 हात असलेली ती देवी झाली. आणि तिच्या हातामध्ये शंखम, चक्रम, गदा शक्ती, हलं च मुसलायुधम, खेटकम, तोमरम चैवम, परशुम पाशमेव च, कुंतायुधम, त्रिशूलम, शारंगमादि आयुधम, दैत्यानां देहनाशाया, भक्तानां अभयाय च. 18 हातात 18 शस्त्र होते. शंख, चक्र, गदा, शक्ती, हल, मुसळ आणि खेचर, भलातर आणि मद्य प्राशन करायला पात्र होतं. तुंबळ युद्ध झालं आणि महिषासूर राक्षस रेड्यामधून राक्षसाचं रूप धारण करून निघाला. मग मनुष्य रूपात येत असताना देवीने त्याच्या हृदयावर गदा हाणली आणि तिथून तो रेड्याच्या रूपात टाणकन ओढून सप्तशृंग डोंगरावर गेला आणि त्या ठिकाणी त्याचा वध केला गेला आणि सर्वत्र चराचरामध्ये देवीचा जय जयकार केला गेला. फुलांचा वर्षाव केला गेला आणि देवी त्या ठिकाणी नृत्य करू लागली, नाचायला लागली. देवदेवतांना वरदान दिलं आणि सगळे देवदेवता तिचं स्तुती करत आहे आणि देवीवर फुलांचा वर्षाव होत होता. देवी इतकी थकली आणि ती सप्तशृंग डोंगराच्या पायथ्याशी निजली आणि त्यावेळेला हनुमंत द्रोणागिरी पर्वतावरून जात होता. हनुमंत सप्तशृंग डोंगरावरून द्रोणागिरी पर्वत घेऊन जात होता. सप्तशृंगीला एकदम जाग आली आणि ती 18 हात असलेली जणू काही बाई स्वरूपच देवी अशी झोपलेली होती. सगळं दाग दागिने घातलेली शस्त्रास्त्रांनी ती बाहेर आली आणि हनुमानजीकडे पाहू लागली. हनुमानजीचं देवीचं रूप पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा आसू वाहू लागले. देवीला वाटलं या सप्तशृंग डोंगरावर त्यांनी राहावं, परंतु हनुमानजी म्हणतात की मी रामकार्यासाठी निघालेला हो आणि जरी इथे हे देवी मी तुझ्यावर माझी अनन्य भक्ती आहे, माझं शरीर इथे थांबेल परंतु मनबुद्धी मात्र माझी निघून जाईल. आणि त्यावेळेला हनुमानजीच्या डोळ्यातून जे आसव वाहत होते तेव्हा द्रोणागिरी पर्वताचा थोडासा भाग त्या ठिकाणी एक तुकडा त्या सप्तशृंग डोंगरावर, वणीच्या डोंगरावर त्या ठिकाणी पडला आणि त्या ठिकाणी चांदोर पहाड म्हणतात आणि तिथे या मार्कंड्य ऋषींच्या स्वप्नात ही देवी येत होती, सप्तशृंगी देवी, आणि ती त्या ठिकाणी नाचत होती. आणि तेव्हा त्यांना साक्षात्कार घडला आणि सप्तशतीचा पाठ त्यांनी लिहून काढला. डोंगराची कपार खोदल्या गेली आणि त्यातून 3.5 फूट उंचीची मूर्ती सापडली आणि त्या डोंगराच्या कपारीमध्ये ठेवलं. या सप्तशृंग देवीला 11 वार साडी आणि 3 खणांची चोळी लागतं आणि त्या मूर्तीमध्ये स्थापना केली. देवीला रोज सप्तशतीचा पाठ म्हणून दाखवत होते, परंतु देवीला मर्किडा पर्वत निर्माण केला, त्यावर मार्कंड्य ऋषी राहत होते. देवीला ऐकू येईना दुरून आणि म्हणून जवळच देवी अशी वाकलेली आहे सप्तशृंग डोंगरावरची आणि ती देवी त्या ठिकाणी खेळते आणि नाचत राहते. छुम छुम छनन मैया पाऊम पैंजनिया. आणि देवीला
सुंदर असं रानजाई, डोंगरजाई, व्यागजाई, जयंती, मंगला, काली, तारा, छिन्नमस्ता अशा अनेक देवी आणि अंकम्मा अशा एरलम्मा, पोडलम्मा अशा देवीसह रानावनात खेळते. पुजारी आवाज देतात आणि देवी त्या ठिकाणी देवीला खीरपुरीचा नैवेद्य दाखवला जातो. अशी ही सप्तशृंग डोंगरावर राहणारी ही जी सप्तशृंगी आहे, या सप्तशृंगीचा शांतप्रिय अवतार म्हणजे कन्यका परमेश्वरी आहे. कारण कृते तू रेणुका कृत्या, त्रेतायाम सीता तथा, द्वापारे द्रौपदी कृत्या, कलो कृत्या गृहे गृहे. कृतायुगामध्ये रेणुका मातेमुळे 21 वेळा परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली. त्रेतायुगामध्ये सीतामाईमुळे युद्ध घडलं. द्वापार युगात द्रौपदीमुळे आणि कलयुगात घरोघरी. आणि म्हणून या सप्तशृंगी देवीनीच कन्यकेच्या रूपामध्ये अवतार धारण केला. आणि तो सुंदर अवतार, त्याचं चरित्र आपण आता ऐकूया पुढे. असे सुंदर चरित्र त्या समाधी वैश्याला सांगितलं. आणि तेव्हा आईच्या मायेने गुरुनी त्यांना विचारलं, अजूनही तुम्हाला भीती वाटतात का? गुरुदेव, नाही गुरुदेव, आम्हाला देवीचं सारखं दर्शन घडते आहे. देवी डोळ्यासमोर दिसते. तिची प्राप्ती करायसाठी आम्हाला तपश्चर्या करायची. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा यई विच्चे हा मंत्र त्यांना दिला. समाधी वैश्य आणि सुरत राजा गुरुला वंदन करून निघाले. आणि जाताना गुरुदेवांच्या डोळ्यात आसू आली आणि त्यांनी पुन्हा आईच्या मायेने जवळ घेतलं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जात करी लाभविना प्रीतम. आणि तिथून ते निघाले. नदीच्या तीरावर गेले. नदीच्या तीरावर मातीची मूर्ती केली. सुंदर त्यांना पाना फुलाची आरस करत होते. पिकलेल्या फळांचा नैवेद्य दाखवत होते. पाहता पाहता 3 वर्ष झाले. आता ते डोळे उघडत नव्हते. एके दिवशी त्यांनी पाहिलं की संपूर्ण खूप वादळ सुटलं. तेव्हा सगळी पानं, फुलं, पूजा उडून गेली. आता त्यांनी ती मूर्ती पाहू लागले की एके दिवशी ही मूर्ती पण नाहीशी होईल. आणि म्हणून त्यांनी हृदयाच्या गाभाऱ्यातच पार्वती मातेची मूर्ती स्थापन केली. आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा यई विच्चे या 99 मंत्राचा जप करू लागले. आईला ते आळवतात, आई आता विरह सहन होत नाही. आई दर्शन दे. शरणागत दीनार्थ परित्राण परायणी सर्वसार्थ हरे देवी नारायणी नमोस्तुते. आई तुला आम्ही शरण आलेलो आहे. नमो आदिमाया भगवती अनासिद्ध सिद्ध मूळ प्रकृती, गगनी जे तारांगणे झळकती भांगे भरले तेची मोती. हरिहर तुझे ध्यान करती चंद्र सूर्य काणी तळपती, वाहन तुझे सिंह केसरी मोकळे केस शंका करी. अशा प्रकारे देवीची स्तुती करू लागले. आणि तेव्हा एके दिवशी गंधीत गार वारा सुटला. रिमझिम रिमझिम पावसाच्या मोक्तिक सरी बरसू लागल्या. वादळ वारा सुटला. मेघांचा गडगडाट होऊ लागला. विजेचा कडकडाट होऊ लागला. इतक्या जोरात वीज कडाडली त्या लख्ख प्रकाशात त्यांनी डोळे उघडले. पाहतो तर 6 वर्षाच्या बालिकेच्या रूपामध्ये पार्वती मातेने त्यांना दर्शन दिलं. श्वेत वस्त्र परिधान केलेले होते. हातामध्ये सुंदर अशी रुद्राक्षाची माळा होती. आणि सुरत राजाला विचारलं, माग तुला काय पाहिजे? सुरत राजा म्हणाला की माझं राज्य सारं कपटाने हिरावून नेलं आणि म्हणून मला पृथ्वीचं संपूर्ण राज्य मला पाहिजे. तेव्हा त्याला तथास्तु म्हटलं आणि सांगितलं, समुद्रवलंकित देशाचा चक्रवर्ती सम्राट राजा होशील. सावर्णी म्हणून तू जन्माला येशील. मग समाधी वैश्याला विचारलं, काय पाहिजे माग? तेव्हा तो म्हणतो, आई या संसारात मी फसल्या गेलो. फसवणूक झाली, विश्वासघात झाला आणि आपल्याच लोकांनी माझा पराजय केला. मला संसारातलं काहीच नको. संसारातली मोहमाया नष्ट करणारं मला ब्रह्मज्ञान
आत्मज्ञान तू मला दे. आई, माझ्या 102 गोत्रजांना मुक्ती दे. मला मुक्ती नको, मला अनन्य भक्ती दे, मला निर्भरा भक्ती दे. आधी तुझी भक्ती, आधी तुझं नाम आणि मग श्वास येऊ दे. देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समाधी वैश्य पोटतिडकीने बोलू लागला. तेव्हा ती पार्वती म्हणाली, मीच तुझ्या पोटी कन्या रूपात येईल आणि तुझ्या 102 गोत्रजांचा उद्धार करील. देवी आईची तो भक्तीने आळू लागला. इकडे या समाधी वैश्याच्या आणि देवी गुप्त झाले. समाधी वैश्य त्याच्या अनन्य भक्तीने जे वैश्य गाईच्या गोभीला शेणात कीटकून पडलेले होते त्यांना मुक्ती मिळाली. पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या पिठासारख्या पर्वतावर सुरभी कामधेनू गाय उभी होती आणि या वैश्याने गाईच्या कानातून जन्म घेतला. उजव्या कानातून पुरुषांनी आणि डाव्या कानातून स्त्रियांनी. गाईच्या कानातून जन्म घेतला म्हणून आपलं गोमठी म्हणतात. शब्दांचा अपभ्रंश होऊन कोमटी हे नाव पडलं. आणि पुढे मग देवीने सांगितल्याप्रमाणे कैलासाची प्रतिकृती, जसं आरशात प्रतिबिंब पाहावं आपला चेहरा दिसतो त्याप्रमाणे जणू कैलासच पर्वत असं बृहद्राद्री पेनुगुंडम नगरी तयार केली विश्वकर्म्याला सांगून. आणि त्या ठिकाणी पेनू म्हणजे लहान आणि गोंडा म्हणजे डोंगराळ. पुण्यपावन अशी गोदावरी नदी तिथे वाहत होती. आणि त्या पेनुगुंडा नगरीमध्ये कल्हाराच्या पोटी त्याला पुत्र झाला आणि त्याच्या जन्माच्या वेळेला फुलांचा वर्षाव झाला आणि म्हणून त्याचं नाव कुसुमश्रेष्ठी असं पडलं. आणि मोठं सुंदर वाद्य वाजू लागले, शंखनाद झाला, आनंदी आनंद होऊ लागला. आणि त्या कुसुमश्रेष्ठीचं लग्न पुढे मैत्रेयस गोत्राची कन्या कौसुंबी, मणिकुंडला नावाच्या वैश्याची कन्या कौसुंबीसोबत झालं. शुभमंगल सावधान वधूवर्यो शुभम भवतु सावधान. या पेनुगुंडा नगरीमध्ये नगरेश्वराच्या रूपात महादेवानी जन्म घेतला. विंध्यवासिनीच्या रूपात पार्वतीनी, कोणकमला देवीच्या रूपात लक्ष्मीनी आणि जनार्दन स्वामीच्या रूपामध्ये भगवान विष्णूनी. ब्रह्मा तोच भास्कराचार्य झाले. अशा प्रकारे ही पेनुगुंडा नगरी अत्यंत पवित्र होती. जणू वैश्यासाठी साक्षात महादेवानी या वैश्य लोकांना ही पेनुगुंडा नगरी, हिला बृहद्राद्री असंही म्हणतात, ही बांधून दिली. इथे राहत होते. आणि हा कुसुमश्रेष्ठी 18 पट्टणाचं राज्य सांभाळत होता. प्रजाध्यक्ष, लोकाध्यक्ष, न्यायाध्यक्ष होता. आणि या दोघांचं जोडपं एकमेकाला समजून घेणार होतं. अल्पम तुल्य शिलाणी द्वंद्वानी सृज्यमते. एकमेकाला समजून घेणारे फार कमी जोडपे असतात. रामसीतेसारखं तसेच हे दोघे होते. सर्वत्र आनंदी आनंद होता, परंतु त्यांना मुलबाळ झालं नाही. तेव्हा भास्कराचार्यांना बोलवलं. बाबा रे अंधार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट. गुरुजवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. आणि तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं, ज्याप्रमाणे जितेंद्रिय दशरथ राजाने त्रेतायुगामध्ये अश्वमेध यज्ञ, पुत्रकामिष्ठी यज्ञ केला, त्याचप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्याचप्रमाणे तुम्ही पण पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करा. अनेक ऋषी मुनी ब्राह्मणांना बोलवलं. पुत्रकामिष्ठी यज्ञाचा दिवस ठरला गेला आणि त्यातून साक्षात अग्निनारायण प्रकट झाले. आणि ते म्हणतात, घे घे पाय सदान, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. नृपा तुझ्यावर प्रसन्न झाले श्री विष्णू भगवान, श्री विष्णू भगवान. म्हणून पायसाचं क्षीरपात्र कुसुमश्रेष्ठीच्या हाती दिलं. त्या दिवशी अनेक देवी देवतांनी दर्शन दिलं आणि आनंदी आनंद झाला. खीर होती, त्यामध्ये गाईच्या दुधामध्ये तांदूळ शिजवल्या गेलं होतं. रुप्याचं पात्र होतं त्या, आणि सुवर्णाचं पात्र आणि रुप्याचं झाकण. साक्षात अग्निनारायणी ते पायसम दिलं.
कौसुंबीने तो पायस ग्रहण केला आणि ती गर्भवती राहिली. गर्भवती असताना तिला विविध देवतांचं दर्शन होत होतं. कधी ती जम्मूच्या वैष्णवदेवीचं दर्शन घ्यायची, तर कधी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायची. हरिओम. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कन्यका मातेच्या चरणाला त्रिवार प्रणाम. सर्वांच्या हृदयात निवास करणाऱ्या मा भगवतीला कोटी कोटी वंदन. पुत्रकामेष्टी यज्ञ भास्कराचार्यांनी अनेक ऋषी मुनी वेदांत पारंगत असलेल्या ऋषीमुनींच्या सानिध्यात केला होता आणि साक्षात अग्निनारायण क्षीरपात्र घेऊन प्रकट झाले होते आणि तो पायस कौसुंबीच्या हातामध्ये दिला गेला. त्या दिवशी सुंदर असं सामवेदाचं गायन ऋषीमुनींनी केलं. देवीची सुंदर गीत गायन करून उपासना केल्या गेली. छोट्या छोट्या बालिकेंनी नृत्य केलं. कौसुंबीचं मन अत्यंत प्रसन्न झालं. देवीला वंदन करून भास्कराचार्यांच्या गुरुदेवांच्या आज्ञेवरून तिने ते खीर पायसम भक्षण केलं. तिला दिव्य अनुभूती येऊ लागली. तिच्या रोमारोमात दिव्य शक्तीचा संचार झाला. मन प्रसन्न झालं. दिव्य अनुभूतीने आनंदात ती नाहून निघाली. भक्तिरसाच्या नवविधा भक्तीच्या अमृतधारा तिच्या रोमारोमातून वाहू लागल्या. शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे तिचा गर्भ वाढू लागला होता. हा कुसुमश्रेष्ठी मागच्या जन्मी समाधी वैश्य होता आणि त्याच्या अनन्य भक्तीने साक्षात पार्वतीच त्याच्या पोटी जन्माला येणार होती. तिच्या गर्भात तिने या कौसुंबीच्या गर्भात सूक्ष्म रूपाने तिने निवास केला. त्यावेळेला दिव्य शक्तीचा संचार आणि अनुभूती तिला येऊ लागली. कधी ती कोल्हापूरला जायची, महालक्ष्मीचं सुंदर दर्शन करायचे. कधी ऋष्यमुख पर्वतावर जाऊन ऋषीमुनींचं गायन ऐकायचे, तर कधी व्यंकटाचल पर्वत, शेषाचल पर्वत, आंजनेयेंद्र पर्वत, नीलगिरी पर्वतावर जाऊन ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा यै विच्चे या महामंत्राचा जप ती करत होती. कधी तुळजापूरला जाऊन भवानीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी उभी राहत होती, तर कधी सप्तशृंग डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी सतसंग ऐकत होती. कधी कौसुंबी सूक्ष्म रूपामध्ये माहूरला जात होती आणि रेणुकीच्या सहवासात राहून तिच्या दिव्य साक्षात्काराने प्रसन्न होत होती. शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे तिचा गर्भ वाढू लागला. तिला डोहाळे लागले होते. सगळेजण कौसुंबीला विचारू लागले होते, मंद मंद पाहुले कसे तुझे डोहाळे, सांग सखे डोहाळे ग, सांग सखे डोहाळे, म्हणून तिला विचारू लागले. पण तिला अन्न ग्रहण करावंसं वाटत नव्हतं. कमळाच्या पानाच्या द्रोणामध्ये फक्त सुरभी गाईचं दूध ती प्राशन करत होती आणि दिवस रात्र ज्योती स्वरूप अशा महादेवीचं ती ध्यान करत होती. कधी ती त्रिकुटाचल पर्वतावर असलेल्या जम्मूच्या पर्वतावर निवास करणाऱ्या वैष्णव बालाचं दर्शन करत होती आणि तिची सुंदर अमर कथा ऐकत होती. अशा या दिव्य शक्तीने तिचं मन प्रसन्न होत होतं. कधी महिषासूर मर्दिनी, तर कधी चंडमुंडांना मारणारी चामुंडा, कधी मधुकैटभाला मारणारी महाकाली, तर कधी दुर्गम राक्षसाचा वध करणारी दुर्गादेवी, तर कधी सर्व वेद चोरून नेल्यानंतर जेव्हा सर्वत्र दुष्काळ पडला, तेव्हा
शाकफळं खाणारी आणि शाकफळं निर्माण करणारी, सर्व सृष्टीतलं चैतन्य रसतळाला गेल्यावर संपूर्ण विश्वात चैतन्य निर्माण करणारी शाकंभरी देवी हिचं तिला दर्शन होत होतं. 9 मास पूर्ण होत आले होते. कुसुमश्रेष्ठीला आनंद होत होता. सर्व सवाष्णी कौसुंबीची ओटी भरू लागल्या होत्या आणि तिचे डोहाळे पुरवत होत्या. दर्या डोंगरात, राणा वनात कौसुंबीला फिरावंसं वाटत होतं. सप्तशृंग डोंगरावर तिला डोलावंसं वाटत होतं. माहूरच्या गडावर ध्यान करावंसं वाटत होतं. कोल्हापूरला जाऊन तप करावंसं वाटत होतं आणि तुळजापूरला जाऊन भवानीच्या रूपामध्ये नाचावंसं वाटत होतं. कधी जोगवा तर कधी गोंधळ, असे अनेक प्रकारचे गीत कौसुंबीला विविध उत्सव करून या पेनुगुंडा नगरीमध्ये कुसुमश्रेष्ठी ऐकवत होता. देवीच्या दारामध्ये गोंधळ गायला जात होता. नगरेश्वर, जनार्दन स्वामी, कोणकमला देवी आणि विंध्यवासिनी म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायण आणि शिवपार्वतीच होते. त्यांच्या दारामध्ये नित्य पूजा अर्चना, होम हवन आणि गीत गायन होत होतं. पाहता पाहता 9 मास पूर्ण झाले होते आणि त्या दिवशी शुक्रवारचा दिवस होता. वैशाख शुद्ध दशमीला शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी ब्रह्ममुहूर्तावर पुनर्वसू नक्षत्रावर अत्यंत शुभ मुहूर्तावर कौसुंबी प्रसूत झाली. सुंदर कन्या जन्माला आली. गुटगुटीत, अत्यंत सुंदर, जणू काही निसर्गाचं बालरूपच असावं. गोबरे गोबरे गाल, कमळासारखे टपोरे डोळे, लाल चुटूक ओठ, पुनवेच्या चंद्रासारखं रूप होतं. इवलेविले हात होते आणि थोड्या वेळाने वंशवृद्धी व्हावी म्हणून एक पुत्र जन्माला आला. सर्वत्र आनंद उत्सव साजरा होत होता. किती किती आनंद रे, आनंद रे, सांगू कृष्णनाथा तुझ्या नामाची रे, नामाची रे, झुळ झुळ वागे गंगा. खूप आनंद होऊ लागला होता. नृत्य गायन होऊ लागलं होतं आणि त्यावेळी आकाशवाणी झाली. ही मुलगी कन्या रूपात आली म्हणून कन्यका भगवान विष्णूंनी तिची स्तुती केली. कन्यका ब्रह्मचारिणी म्हणून तिचं नाव कन्यका आणि ब्रह्मचारिणी ठेवलं. ब्रह्मांडाला निर्माण करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये होतं म्हणून ती साक्षात पार्वतीच होती. कुसुमश्रेष्ठीच्या तपसामर्थ्याने ती बालरूपात समाधिवैशाच्या तपसामर्थ्याने कुसुमसृष्टीच्या घरी पार्वतीच बालरूपात कन्यकेच्या रूपात जन्माला आली होती. चराचरात निवास करणारी आणि भगवान विष्णूची भगिनी म्हणून वासवी असं नाव ठेवलं गेलं. त्याचप्रमाणे भगवंताची शक्ती, परमेश्वराची शक्ती म्हणून परमेश्वरी असं नाव ठेवलं गेलं. ज्या दिवशी या मुलांचा जन्म झाला त्या दिवशी सर्व वन पर्वत फुलांनी बहरले होते. वन कुसुमित गिरिगे नमणिहारा, स्त्रवही सकल सरिता अमृतधारा. आणि सर्वत्र स्वर्गातल्या नद्या दुडूदुडू धावत या धर्तीवर येऊ लागल्या होत्या. आनंदाची लयलूट होत होती. भावभक्तीचा, नवविधा भक्तीचा गुलाल उधळू लागला होता. दशदिशात चैतन्य, मांगल्य, आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. रिद्धी सिद्धी पायात पैंजण बांधून नाचू लागल्या होत्या. उषा प्रभा, सायंप्रभा पुलकित झाल्या होत्या. वासवीच्या जन्माने सर्व देवदेवता, ऋषी मुनी, साधू संत, भास्कराचार्य, कुसुमश्रेष्ठी आणि कौसंबी मोठी आनंदित झाली होती. तिला पाळण्यात टाकलं. बायकांनी मंगलमयी असा पाळणा म्हटला.
पाळण्याचा दोर समोर समोर जाऊ लागला. आनंदाची लयलूट झाली. आणि तेव्हा आणखीन यामध्ये त्या दिवशी कुसुमश्रेष्ठीला खूप आनंद झाला. त्यांनी गोदान, अन्नदान, रत्न, माणिक, मोती, अशा प्रकारचं दान दिलं, वस्त्रदान दिलं आणि अनेक प्रकारचं ज्याला जे जे पाहिजे होतं ते सर्व कुसुमश्रेष्ठींनी सगळ्यांना दिलं. त्या दिवशी साधू संत ऋषीमुनींनी सुंदर गायन केलं. गंधित गारवारा वाहू लागला. मोक्तिकाचा पाऊस पडला. टाळ मृदुंग वाजू लागले. शंख झांजऱ्या पखवाज वाजू लागला. भास्कराचार्यांनी शंखनाद केला आणि आकाशात सुंदर असा इंद्रधनुचा गोप दिसायला लागला. सहस्त्र विजा कडाडू लागल्या आणि पूर्व दिशा लाली लाल झाली. आणि त्यावेळी 6 वर्षाच्या बालिकेच्या रूपामध्ये पार्वती माता कन्यकेच्या रूपामध्ये त्या ठिकाणी अवतरित झाली. चतुर्भुज रूपामध्ये ती प्रकट झाली. तिला 4 हात होते. एका हातामध्ये मंगल ज्ञान देणारं सुदर्शन चक्र, एका हातामध्ये शांतीचं प्रतीक म्हणून कमलपुष्प, एका हातात त्रिशूळ दैत्यांचा संहार करायला आणि भक्तांना 3 गुणांच्या पलीकडे नेणारा त्रिशूळ होता. आणि एका हातामध्ये तिला गायन खूप आवडत होतं, कारण तीच जयंती, मंगला, काली, तारा आणि तीच वागेश्वरी सरस्वती होती. नील वर्णा, महाकाली, तारा, पार्वती, सुमुखी, उमा, माहेश्वरी हे तिचीच रूपं होती. आणि तिला खूप गायन आवडतं आणि म्हणून शुकमंडित अशी सुवर्णाची वीणा होती. त्यावर शुक पक्षी होते. राघवांचा थवा आला होता. अत्यंत मंगलमयी वातावरण होतं आणि देवीने त्या ठिकाणी दर्शन दिलं. सुंदर गीत गायन केलं आणि तेव्हा आकाशवाणी झाली आणि देवी साक्षात बोलू लागली. हे कुसुमश्रेष्ठी, तू 3 वर्षापर्यंत पुण्यपावन अशा नदीच्या तीरावर, गोदावरी तीरावर राहून माझं ध्यान केलं, साधना केली आणि माझा 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा यई विच्चे या 99 मंत्राचा जप केला. ऊन, वारा, पाऊस सारं विसरून अनन्य भावाने तू माझी साधना केली, आराधना केली आणि माझी अनन्य भक्ती मागून माझ्या 102 गोत्रजांना मुक्ती दे म्हटलं. तुझ्या या भक्तीला प्रसन्न होऊन, भक्तीवर प्रसन्न होऊन मी आज तुझ्या पोटी कन्या रूपामध्ये जन्माला आले. कुसुमश्रेष्ठी, तुझं कल्याण होईल. आणि देवी गुप्त झाली. वासवीचं सुंदर रूप, तेजस्विता आणि तिचे लाड करण्यात कसा वेळ जात होता कौसुंबीला कळतच नव्हतं. हळूहळू ती मोठी होऊ लागली आणि तिच्या बाललीला बघून 18 पट्टणाचं राज्य असलेली पेनुगुंडा नगरी प्रसन्न झाली. कोणी ना कोणी रोज येत होतं आणि वासवीचं, विरूपाक्षाचं कौतुक करत होते. आणि जो पुत्र झाला होता त्याचं नाव विरूपाक्ष ठेवलं होतं. आनंदाची सरिता कुसुमश्रेष्ठी आणि कौसुंबीच्या जीवनामध्ये दुतंबी भरून वाहू लागली होती. अशाच प्रकारे तिच्या बाललीला, कधी ती बाल हट्ट करायची, कधी दऱ्या डोंगरामध्ये घेऊन जायची, तर एके दिवशी तिला वरण भात खाऊ घातला. दुधाचा पायस खाऊ घालत असताना तिने मुख उघडलं. ज्याप्रमाणे कृष्णाने यशोदा मातेला विश्वरूप दर्शन दाखवलं, त्याचप्रमाणे कौसुंबीला तिच्या मुखामध्ये विश्वरूप दर्शन झालं. सुंदर असं दिवस जात होते. 6 वर्षाची कौसुंबी झाली आणि विरूपाक्ष झाले. तेव्हा भास्कराचार्यांच्या आश्रमात या दोघांना वेद अध्ययन करायला ठेवलं. विरूपाक्षाला राजकीय कलाक्षेत्रामध्ये भाले, पट्टे, घोडदौड, त्याचप्रमाणे राजकीय मुत्सद्देगिरी आणि त्यामधलं 4 वेद शिकवले. आणि वासवीला क्रीडा, 14 विद्या, कला, साहित्य, 14 विद्या आणि 64 कलांमध्ये पारंगत केलं. हळूहळू सर्व कला वासवीला येऊ लागल्या होत्या. दोघेही जण
भास्कराचार्यांच्या आश्रमातून आल्यावर त्यांचं हे तेजस्वी रूप बघून, दोघांचं तेजस्वी रूप बघून कौसंबीच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. वासवी आता परकर पोलक्यामध्ये अत्यंत सुंदर दिसू लागली होती. तिच्या मैत्रिणी, जेव्हा एखादी शक्ती अवतार घेते, देव अवतार घेतो, ज्याप्रमाणे पार्वतीने वासवीच्या रूपात अवतार घेतला, तेव्हा तिच्या सगळ्या सख्या जयंती, मंगला, काली, तारा, छिन्नमस्ता, बगलामुखी, षोडशी, त्रिपुर सुंदरी आणि भैरवी या सर्व देवींनी सुंदर अवतार धारण केलेला होता. सुंदर असं तिचं ते रूपडं, तिचं ते रूप, गोंडस लढिवाळ रूप सर्वांच्या हृदय मंदिरात बसत होतं. सर्वांना वासवीचा सहवास खूप आवडत होता. ती दऱ्या डोंगरात जाऊन शुक पक्ष्यांचं गायन ऐकू लागली होती. आपल्या मैत्रिणीसोबत झिम्मा फुगडी खेळत होती. रोज नगरेश्वराच्या आणि कोनकमला देवीच्या देवळात जाऊन दीप लावत होती. हळूहळू वासवी मोठी होऊ लागली. आता एकीकडे पांडवांचा वंशज, पंडूचा वंशज राजा पंडू, त्याचा पुत्र अर्जुन, अर्जुनाचा पुत्र परीक्षिती, त्यानंतर जन्मेजय, क्षेमणा, विजयाख्य आणि राजा विष्णुवर्धन. हा फार पराक्रमी होता. 3 वेद त्यांनी कंठस्थ केलेले होते. परिक्रमा करत पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाला. सर्वत्र त्याला खंडणी वसूल करत होता. अनेक नगरांमध्ये फिरला. सर्वजण त्याला शरण जात होते. विष्णुवर्धन राजा मोठा प्रेमळ होता. त्याला राजराजेंद्र असा एक पुत्र होता आणि 2 पत्नी बायका होत्या. आपल्या संसारात सुखी होता. राजा प्रजाध्यक्ष होता, न्यायाध्यक्ष होता आणि आपल्या प्रजेवर पोटच्या पोरासारखं प्रेम करत होता. अनेक राज्य फिरला. अंग, बंग, कलिंग, सौराष्ट्र, गांधार, काश्मीरपर्यंत राजा फिरत होता. आणि एके दिवशी तो पेनुगुंडा नगरीमध्ये आला. या नगरीमध्ये राजा येणार म्हणून सर्व नगरीला नववधू समान सजवलं होतं. सर्वत्र फुलांच्या रांगोळ्या काढलेल्या होत्या. दिव्यांची आरस केलेली होती. सुंदर फुलांची सजावट केली. कला साहित्याचं त्या ठिकाणी सुंदर प्रदर्शन होतं. आणि राजा आपल्या सैन्यासह पेनुगुंडा नगरीमध्ये आला. इकडे वासवी आपल्या सगळ्या मैत्रिणीसोबत देवीच्या दर्शनाला गेलेली होती. आणि या छोट्या छोट्या गौरी स्वरूप या मैत्रिणी झिम्मा फुगडी खेळू लागलेल्या होत्या, नाचू लागलेल्या होत्या. घागर घुमू दे राणा पावा वाजू दे, घागर घुमू दे राणा पावा वाजू दे, हिरव्या राणात गवर माझी नाचू दे. पिंगाबाई पिंगा फूबाई फू फुगडी फू, फूबाई फू फुगडी फू, किसबाई किस दोडक किस, किसबाई किस दोडक किस म्हणून नाचू लागल्या, खेळू लागल्या. आणि खेळत खेळत त्या घराकडे जायला निघाल्या. वासवीने त्या दिवशी सुंदर असं हिरवकंच परकर पोलकं घातलं. त्याला लाल काठ होती. तिच्या हातामध्ये, त्या परकरमध्ये चिंचा, आवळे, बोरं आणि सुंदर रंगीबिरंगी फुलं होती. पायामध्ये गोऱ्या गोऱ्या पायात सुंदर चांदीची पैंजण होती. ठुमकत नाचत वासवी घराकडे जायला निघाली होती. इकडे हा विष्णुवर्धन राजा येऊ लागला होता. सूर्य अस्ताला जायला निघाला होता. मावतीच्या सूर्याच्या रेशमी किरणात गौरवर्ण पुणमेच्या चंद्रासारख्या दिसणाऱ्या वासवीचं मुखमंडल नाहून निघालं. विष्णुवर्धन राजाने वासवीकडे पाहिलं. वासवीने राजाला नमस्कार केला आणि राजाला पुढे काय होत आहे हे काही कळेना. राजा सर्वांशी बोलत होता, पण वासवीनी त्याचं चित्त हरण केलेलं होतं. सारखे त्याच्यासमोर
राजा सर्व अमात्यांसोबत बोलू लागला आणि कुसुमश्रेष्ठी अनेक जे भास्कराचार्य आणि जे काही 18 पट्टणाचे श्रेष्ठ ज्येष्ठ लोक होते ते त्याला भेटायला आले होते, कर वसुली देत होते, रत्न माणिक मोती हिरे जे काही अनमोल होतं ते सर्व राजाला दिलं होतं. सर्व पेनुगुंडा नगरीतल्या लोकांनी राजाचं देवासारखं पूजन केलं होतं. राजाचं मंगलारतीने औक्षवाण केलं, ओवाळलं. पण राजाला पंचपक्वान्न दिले, सुमधुर फळं अर्पण केले. राजाचं लक्ष कशात लागेना. सारखी त्याच्या डोळ्यासमोर वासवी दिसायला लागली. तिचे गोरे गोरे पाय, तिच्या पायातली पैंजणं, तिचा तो नृत्य आणि तिची ते सुंदर नेत्राचे मदनबाण. राजा घाया झाला. वास्तविक राजाने वासवीला आशीर्वाद द्यायला पाहिजे होतं, कारण राजाचा पुत्र राजराजेंद्र त्याच्याबरोबर वयाची ही वासवी होती. पण राजा तिच्या प्रेमात पडला. पुढे काय झालं पुढच्या भागात ऐकूया. इथे आपण थांबूया. बोलो कन्यका परमेश्वरी की जय.